आज आपण ज्या समाजात जगतो तिथे शिक्षण हे प्रत्येकाच्या हक्काचं आहे. मुलींनी शाळेत जाणं, कॉलेजमध्ये शिकणं, ऑफिसमध्ये काम करणं हे आज आपल्याला खरंच खूप सोपं वाटतं. पण एक काळ असा होता जेव्हा मुलींना शाळेच्या दारात सुद्धा उभं राहू दिलं जात नव्हतं. जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्या जाळ्यात समाज अडकला होता. त्या काळात एका स्त्रीने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. ती स्त्री होती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, कवयित्री आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल. त्यांच्याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजात काम केलं, स्त्री शिक्षणाचा पाया रचला. पण आज आम्ही तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहोत ज्या फार थोड्या लोकांना माहीत असतील. या गोष्टी केवळ प्रेरणादायी नाहीत, तर सावित्रीबाईंचं खऱ्या अर्थाने बलिदान आणि संघर्ष यांचं दर्शन घडवतात. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला. त्या एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मल्या. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. लहानपणीच वयाच्या सुमारे 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणं ही कल्पनाच नव्हती. पण सावित्रीबाईंचं नशीब असं होतं की त्यांच्या पतीनेच, ज्योतिरावांनीच त्यांना वाचन, लेखन शिकवलं आणि शिक्षक प्रशिक्षणही दिलं. पुढे त्या झाल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज परिवर्तनाची पहिली मशाल. आता आपण वळूया पहिल्या गोष्टीकडे. तुम्हाला माहिती आहे का, त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या, पण त्यासाठी त्यांच्यावर दगडही फेकले जायचे. हो, हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण ही खरी गोष्ट आहे. त्या काळात जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असत, तेव्हा काही लोक त्यांच्या अंगावर दगड, चिखल आणि अगदी शेण सुद्धा फेकत असत. लोकांना वाटायचं मुलींना शिकवणं म्हणजे समाजाचा अपमान. पण सावित्रीबाई रोज सकाळी स्वच्छ साडी नेसून शाळेकडे निघत. त्यांच्या पिशवीत नेहमी एक अतिरिक्त साडी असायची, कारण मार्गात कपडे खराब झाले की शाळेत पोचल्यावर त्या साडी बदलून पुन्हा वर्गात उभ्या राहायच्या. खरं तर त्यांची जिद्द आणि दृढनिश्चयच समाजाच्या अंधारावर दगड फेकत होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फक्त मुलींसाठी नव्हे, तर विधवा आणि दलित मुलांसाठी ही शाळा सुरू केली. 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा इथे पहिली मुलींची शाळा सुरू झाली. पण त्यानंतर सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी अशा अनेक शाळा सुरू केल्या जिथे दलित, बहुजन आणि विधवा महिलांच्या मुलांना शिकण्याची संधी मिळाली. त्या काळात हे सामाजिक पातळीवर खूप मोठं पाऊल होतं, कारण शिक्षण घेणं हा फक्त उच्च वर्गाचा अधिकार मानला जायचा. सावित्रीबाईंनी मात्र शिक्षणाला सार्वत्रिक हक्क मानलं. त्यांच्या या ध्येयामुळे समाजात पहिल्यांदाच समानतेचा किरण झळकला. तिसरी गोष्ट, तुम्हाला माहितीये का, त्या भारताच्या पहिल्या आधुनिक कवयित्रींपैकी एक होत्या. सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्यांनी लेखनातूनही समाज जागृती केली. त्यांच्या काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर या 2 कविता संग्रहांमधून त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचं आणि स्वातंत्र्याचं महत्त्व सांगितलं. त्यांच्या कवितात समाजातील अन्यायावर प्रखर प्रहार होता. त्या काळात एका स्त्रीनं समाजाला थेट आव्हान देणं म्हणजे क्रांतीच होती. त्यांच्या लेखणीतून आलेली ही जागृती आजही तितकीच प्रखर जाणवते. चौथी गोष्ट, त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं, जे भारतातील पहिलं महिला संरक्षण केंद्र मानलं जातं. त्या काळात विधवांना गर्भवती झाल्यास समाज त्यांना जिवंत ठेवत नव्हता. त्यांना घराबाहेर काढलं जायचं, अपमानित केलं जायचं. सावित्रीबाईंनी अशा महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. हे भारतातील पहिलं महिला संरक्षण केंद्र मानलं जातं. इथे त्या महिलांना अन्न, निवारा आणि सन्मान मिळायचा. त्यांच्या मुलांना समाजात स्थान मिळावं म्हणून सावित्रीबाई आणि ज्योतिराव स्वतः त्यांचं पालनपोषण करायचे. आज जे आपण वुमन शेल्टर होम्स किंवा अनाथालय बघतो, त्यांचं बीज सावित्रीबाईंनीच पेरलं होतं. पाचवी गोष्ट, त्यांनी प्लेगच्या काळात रुग्णांची सेवा करताना त्यांचे प्राण अर्पण केले. 1897 मध्ये पुण्यात प्लेगचा भयंकर फैलाव झाला होता. लोक भयभीत झाले होते. रुग्णांजवळ जाण्याची हिंमत सुद्धा कोणी करत नव्हतं. पण सावित्रीबाई दररोज स्वतः बैलगाडीतून रुग्णांना रुग्णालयात घेऊन जात व त्यांची सेवा करत.
एका दिवशी अशाच एका आजारी मुलाला वाचवताना त्यांनाच प्लेगचा संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. पण त्यांनी मृत्यूपर्यंत सेवाच केली. त्यांचा मृत्यू म्हणजे शेवट नव्हता, तो समाजासाठी बलिदानाचं प्रतीक बनला. मित्रांनो, या 5 गोष्टींमधून आपण एकच शिकू शकतो. सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर त्या पहिल्या क्रांतिकारक स्त्री होत्या ज्यांनी अन्यायाच्या काळात न्यायाचा दीप पेटवला. त्यांचं आयुष्य हे एक पुस्तक नाही, ती एक दिशा आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. व तुम्हाला सावित्रीबाईंची कोणती गोष्ट सगळ्यात प्रेरणादायी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.